नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2 दिवस सुट्टी होती. 2 दिवसात आहे ना भरपूर काही शॉपिंगसुद्धा केली आहे आणि बाहेरसुद्धा आम्ही गेलो होतो. हे सगळ्या गोष्टींना हळू करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आहे, पण एडिटिंग केलं नव्हतं आणि आता मी करेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, की आम्ही कुठं गेलो होतो किंवा काय आणलं. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे ह्या व्हिडिओमध्ये, काही आणि काही पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे ना पहिले सकाळचे कामं तर आपल्याला लगभग सगळे आवरून घ्यावं लागतात. त्याच्यानंतरच आपण घराच्या बाहेर पडू शकतो. तर काही सामान वगैरे आणलं होतं त्यानं, किराणा म्हणजे किराणा नाही म्हणता येणार, दूध बिस्किट वगैरे आमचे संपले होते तर तेच आणले आणि सगळ्यांसाठी इथं नाश्तासुद्धा बनवून घेतलेला आणि जेवणसुद्धा माझं बनवून झालेलं होतं. ही सगळ्या गोष्टीनं झाल्यावरच आपण घराच्या बाहेर पडतोय. तर इथे ना आता चहा ठेवायचं होतं. म्हणजे माझी जरी लवकर सकाळ म्हणजे दिवस निघत असेल, पण दोघं बापलेकांची उशिरा होते. सुट्टीचा दिवस आहे ना, ते खूप म्हणजे आरामात उठत असतात आणि मला लवकर उठावं लागतं. आपल्याला कसं असतात, घरातले सगळे कामं बघावं लागतात ना. आपण जर नाही केलं तर ते घर कसं दिसणार, म्हणून मला ना सगळं आवरायचं होतं, म्हणून मी लवकर उठले होते. आता सुट्टीचा दिवस बोलले की मला पण बाहेर पडायची गरज नसते. आता त्यांना सुट्टी असते, मान्य आहे मला. पण कधी कधी कसं असतं माहिती का, म्हणजे राजवीरला सुट्टी असली की मला घराच्या बाहेर जायची गरजच नसते. म्हणजे मी जातच नाही. किंवा ते घरी असले का मग मी दिवसभर घरी असते, म्हणजे मला बाहेर जायची गरजच पडत नाही. म्हणून म्हटलं मी घरातलं हे सगळं आवरून घेते. इथे ना सिलेंडरचे डाग इतके पडले होते खूपच जास्त, म्हणून म्हटलं चला अगोदर हे पुसून काढते आणि त्याच्यानंतर आहे ना जो बेसिंगचा पाईप आहे ना तिथे पण भरपूर असं चिकट झाला होता. तर तो म्हणजे असं कशाने तरी खरडून मला काढावा लागेल, तसं तो निघणार नाहीये. आणि तसं पण मी हाताने काढायला गेले तर अजिबात तसलं निघत नव्हतं. म्हटलं चला नंतर चम्मच वगैरे किंवा कशाने तरी ते काढून घेणार. ॲसिड पण येते त्याचं, पण ते पाईप वगैरे जळायची मला भीती वाटते, म्हणजे खराब होण्याची, म्हणून मी तसंच त्याला घासून काढणार आहे. किचन ओट्या खालचं ना मी ही पडदा लावलाय ना तेव्हापासून आहे ना, म्हणजे चांगलं तर दिसतंय पण आतमधली साफसफाई राहून जाते. म्हणजे आपल्याला कसं दुर्लक्ष होतंय. आपण काय करतो, जेवढी मोकळी जागा असते ना तेवढ्यामध्ये सगळं क्लीन करत असतो किंवा आतमधले जे काही सामान वगैरे किंवा वस्तू वगैरे ठेवलेली असते ना त्याच्या खाली पुसायला बोलले तर 2-3 दिवसात किंवा 8 दिवसात हे कामं करणं खूप गरजेचं होऊन जातात. नाही तर खूप जास्त कॉक्रोच वगैरे होतात किंवा खूप जास्त डाग पडतात किंवा खराब होऊन जाते. म्हणून आहे ना 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात मी बघत असते, पण ह्या वेळेस खूप जास्त दिवस झाले होते आणि आज माझ्याकडे वेळ होता. म्हटलं चला ते सगळं काही क्लीन करून घेते. कसं जास्त जर दिवस झाले ना तरी खूप ते वेगळंच होऊन जाते आणि ते निघत पण नाही. तर काही मी त्याच्या खाली सामान वगैरे ठेवत नसते, पण मोठ्याले जे वस्तू आहेत ना ते ठेवावंच लागतं. म्हणजे गहू वगैरे तर मी मोठ्या टिपमध्ये भरत असते, पण याच्यामध्ये बाजरी किंवा ज्वारी असल्या गोष्टी ना मला छोट्या टपमध्ये भरून ठेवावं लागतं. आणि वरती ना एकच म्हणजे हे काढलेलं आहे त्यांना माळं, तर त्याच्यावर मी सगळ्या गोष्टी नाही ठेवू शकत. आणि केव्हा हे जड पण असतात, एवढं वजन तर आपण वरती नाही ठेवू शकत किंवा सारखं काढता येत नाही ना, म्हणून मी खालीच ठेवते. आणि पडद्याखाली जर किचनमध्ये ठेवून दिले ना तर ते दिसत पण नाही आणि चांगलं पण दिसतंय, पण एवढं आहे की आपल्याला नेहमी क्लीन करावं लागते. नाहीतर तिथे ना खूप कॉक्रोच वगैरे होतात किंवा खूप धूळ वगैरे बसते, तर स्वच्छ केल्याशिवाय काय जमत नाही. म्हणून म्हटलं चला आता 2-3 दिवसांनाच सगळे कामं करायचे, आता जास्त दिवस काय होऊ देणार नाही. एकदा जर जास्त दिवस झाले ते निघतच नाही, म्हणून आहे ना आता तसं होऊ देणार नाही. आणि इथे ना मला लादी वगैरे पण पुसायची होती. आता मोठ्या पोछ्याने मी पुसत असते नेहमी, पण एखाद्या वेळेस मला असं वाटतं की हाताने जरी पुसली ना आपण तर खूप स्वच्छ निघते किंवा खूप छान वाटतं घरात. म्हणून म्हटलं चला आज सगळं राडा काढलेलंच आहे तर हे पण करून घेते. तर इथे ना लादी वगैरे सगळी आता पुसून घ्यायची होती आणि जेवण तर माझं बनवून झालेलं होता, पण अजून आहे ना म्हणजे आमच्या घरात मी नेहमी तुम्हाला सांगत असते की 2 भाज्या कराव्या लागतील, तर अजून राजवीरसाठी मला बनवायचं होतं. आणि सगळ्यांची इच्छा आहे की मी रूम वगैरे चेंज करून घ्यायला पाहिजे, मला हा रूम नंतर छोटा पडेल. तर कसं असतं मी तुम्हाला सांगते, आम्ही ना म्हणजे भरपूर ठिकाणी रूमा बघितल्या आणि आता आम्हाला स्वतःचं घ्यायचं आहे. आता भाड्याने आम्ही रूम चेंज करणार नाहीये. माझं असं म्हणणं आहे की आता स्वतःचं पाहिजे. एखादा फ्लॅट घेतलं की मग होऊन जातं. 1 BHK असलं किंवा 2 BHK असलं, दोन्हीपैकी एखादं भेटलं तर मग छानच आहे. उगाच कशाला इकडे तिकडे सामान शिफ्टिंग करायला खूप जास्त त्रास होतोय. म्हणून आम्ही तेच बघतोय, म्हणजे रात्रंदिवस एक करून आम्ही ना रूम बघतोय की चांगलं जर भेटलं आपल्याला तर आपण घेऊया. कसं आपलं सगळं बजेट तर बसत नाही, पण लोन वगैरे करून आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. पण सध्या तरी भेटत पण नाहीये चांगलं. आम्ही एक ठिकाणी बघितलं होतं, त्याचं सगळं काही डील झाली आहे आणि त्याच्यानंतर परत नाही झालंय. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले होते 2-3 फ्लॅट, म्हटलं त्याच्यामधून एखादं तरी डन होणार, पण ते पण नाही झालं. म्हटलं जाऊ द्या, होईल हळूहळू करून. ती काही सोपी गोष्ट नाही, एक दिवसाचं नाही, आपल्याला तिथे म्हणजे बरेच दिवस राहावं लागेल. म्हणून आम्ही चांगल्या ठिकाणी बघतोय. जर झालं तर नक्कीच मी तुमच्यासोबत पण शेअर करेल, तुम्हाला पण दाखवेलच. आणि आता सध्या तरी म्हणजे भाड्यानं बोललंय रूम चेंज करायचं तर ते मी नाही करू शकत, म्हणजे खूप कठीण असतं. रूम शोधावा लागते, चांगलं ठिकाण, चांगली सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि एवढं शक्य नसतं. आणि आता तर मला एकटीला पण फिरता येत नाही. पहिले ना मी ताईला घेऊन
घेऊन खूप फिरले होते रूमसाठी आणि आता पण आहे ना तसं मला नकोय म्हटलं, इतकं कोण फिरणार, कधी मी रूम बघणार, कधी रूम चेंज करणार. राजवीरच्या पप्पाला म्हणजे वेळ नसतो किंवा असलं पण ना तर ते बोलतात की सामान वगैरे शिफ्ट करायला खूप म्हणजे कठीण जातंय आणि आता तू नाही करू शकत, उगाच आहे ना आपण रिस्क नकोय घ्यायला. म्हणजे आता जर रूम चेंज केली तर किती सामान भरावं लागेल किंवा व्यवस्थित ठेवावं लागतं, सगळ्या गोष्टी बघावं लागतं. तू कसं करेल, तुला थोडंसं काम केलं की दम लागते किंवा कामं होत नाहीये तर तू काय करणार. म्हणून आम्ही तसलं विचार सध्या तरी करत नाहीये. पण जर स्वतःचं घेतलं तर नक्कीच म्हणजे चेंज करणार. ते कसं म्हणजे एक जागेवर सामान टाकून दिलं की परत आपल्याला उचलायची गरज नसते आणि इथून सामान उचलायचं बोलले तर ते मला न खूपच म्हणजे कठीण वाटतंय खूप जास्त. म्हणून म्हटलं ठीक आहे, तर सध्या तरी आम्ही ह्या रूममध्येच आहे आणि नशिबानं जर चांगलं झालं आणि एखादी रूम भेटली तर आम्ही नक्कीच चेंज करूया. जसं तुम्ही सांगताय 1 BHK तर तसलंच आम्ही बघतोय, पण भेटलं पाहिजे चांगलं हेच आमच्या मनात आहे. तर इथे ना आम्ही त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेलो होतो, तर राजवीरला सायकल घ्यायची होती, त्याच्यासाठीच आम्ही मार्केटमध्ये जाणार होतो. बरेच दिवसानं तो पाठीमागं लागला होता की मम्मी मला सायकल घेऊन दे, माझ्या सगळ्या मित्रांकडे सायकल आहे, तू मला का घेऊन देत नाहीये. आणि खरं सांगू तर मी त्याला पहिल्यांदाच सायकल घेतली आहे. मी न सारखं त्याला जे लागतं ते घेऊन देत नसते. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीची जाणीव त्याला पण पाहिजे. आपण कसं म्हणजे आपले पहिले काढलेलं आहे तसं मी त्याला सांगत असते आणि आमच्या दोघांचा उद्देश तोच असतो की नाही त्याला ना तसंच म्हणजे जाणीव पाहिजे. उगाच ना सारखं लाड करून चांगलं नाहीये, म्हणून आम्ही असं गोष्टीनं त्याला थोडंसं उशिरा घेऊन देत असतो. तर मी पण काही शॉपिंग केली, चला मी तुम्हाला पुढे दाखवते. तर चला मी मार्केटमधून काय काय आणले ते तुम्हाला दाखवते आणि ज्या वेळेस मी घेते ना त्यावेळेस मला व्हिडिओ घेता येत नाही, नाहीतर ते पण मी तुम्हाला दाखवलं असतं मी कुठून घेते. आणि हे सगळं सामान जे मी तुम्हाला दाखवणार आहेत ना ते सगळं मी ऑफलाईन घेतलंय. जर ऑनलाईन माझ्याकडे त्याची लिंक असेल किंवा मला तो प्रोडक्ट दिसला तर मी टॅग करेल, नाहीतर मी सगळं हे ऑफलाईनच घेतलेलं आहे. तर चला दाखवते. सगळ्याच्या आधी मी ही साडी घेतली. मी ना साडी घ्यायलाच गेले होते, पण मला पांढरी घ्यायची होती, म्हणजे व्हाईट साडी घ्यायची होती. आता कसं श्रावण लागलंय ना, तर सोमवारी एक व्हाईट साडी पाहिजे, पण माझ्याकडे नव्हती, म्हणजे एक पण नाहीये. आणि मी त्याच्यासाठीच गेलेले, पण तिथं जाऊन आहे ना, मी ही साडी घेऊन आली आहे. तर मला हे म्हणतात की तू जाते एक आणायला आणि घेऊन येते दुसरंच. तर खरंच आहे, आपल्या बायकांचं तसंच असतं. मी व्हाईटच घेणार होते, पण मला ही साडी भरपूर दिवसानं घ्यायची होती. तुम्ही ऑनलाईन बघितली पण असेल आणि ही साडी ना म्हणजे त्या टायमाला खूप म्हणजे महाग होती वाटतं. आता ती स्वस्त आहे, 450 रुपयालाच मी ही घेतलीये. आणि तिची काटं वगैरे मला खूप आवडलेले आणि पांढरी साडी ना मी जास्त घातली नसती, म्हणजे एखाद्या वेळेस घातली की ती पडून राहिली असते. ती कॉटनची होती. कॉटनचे कपडे मी जास्त करून घालत नाही, म्हणजे साडी मला तसले जमत नाही आणि सिल्क किंवा नरम साडी मला खूप आवडते, म्हणून मी ही घेऊन आलीये. आणि तिचे खालचे काटे मोठे आणि वरचे ना असे छोटे काटा येतात. असली साडीचं लुक इतकं छान येतोय ना, वेअर केल्यावर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. कलर पण त्याचा खूप छान आहे. तर चला दुसरं दाखवते. आणि ही एक कुर्ती आणली. तर ही कुर्ती ना म्हणजे मला एवढी मोठी लागत नाही, तर मी हे XXL आणलीये. एवढी मोठी पहिल्यांदा मी कुर्ती घेतली आहे ना, तर मला पहिली एक्सेलच लागायची ना, आता मला XXL कुर्ती लागतीये. वाटतं असं कधी कधी की आपण काय होतो आणि काय झालंय, पण काय हरकत नाही, हळूहळू करून आपलं वजन पण परत होईलच कमी, असं विचार करून सोडून देत असते. तर ही कुर्ती ना मला 300 रुपयाला पडली, 300लाच घेतली मी. आणि लॉंग पण भरपूर आहे, डिझाईन पण त्याच्यावर आहे. आणि लेंथ बघू शकता तुम्ही किती आहे. मला लेंथ वालीच कुर्ती पाहिजे, मला शॉर्ट कुर्ती चांगली दिसत नाही, म्हणून मी लॉंगच घेत असते. आणि तिचा कलर पण खूप छान होता, म्हणून म्हटलं घेऊया. तर चला आता दुसरे दाखवते. छोटं मोठं सामान आहे, जास्त नाहीये, तरी पण म्हटलं दाखवूया. आणि सेल मधून मी हे भांडे पण घेतले. आता ही चम्मच घेतले, यांचं कलर इतकं छान होतं ना, मला खूप आवडत होते. 80 रुपयाला मला पडलेत हे. असं माहिती नाही मला कितीला भेटतात ते, पण छान आहे बरं का, दिसायला ते खूप क्यूट दिसत होते म्हणून घेऊन आलीये. आणि हा एक टिफिन घेतलाय राजवीरसाठी परत. त्याला जो मी टिफिन घेतला होता मागं तुम्हाला मी दाखवला होता, तर तो खूप छोटा पडतोय आणि म्हणजे त्याच्यामधून भाजी वगैरे खाली पडते. तर तो मला न ओरडत राहतो की मम्मी याच्यातून भाजी पडते, मला दुसरं पाहिजे, म्हणून हे घेतलंय. आणि ही एक कढाई घेतलीये. कढाई तर माझ्याकडे खूप आहेत, तरी पण मला अजून एक घ्यायची होती, म्हणून मी हे घेऊन आलीये. तर बघूया कशी निघते. चांगली जर निघली तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल ही कढाई कशी निघलीये. आणि ती जास्त महाग नाही बरं का, 160 रुपयाचीच आहे. आणि डब्बा पण सेल मधलाच आहे हे.
काही दुसऱ्या घरगुती वस्तू लागत होत्या मला, हे चिमटे वगैरे किंवा टिकलीचं पॉकेट झालं, हे कानातले ना मला खूप आवडत होते. त्याची डिझाईन खूप छान आहे, माझ्याकडे भरपूर आहे तरी पण मी घेऊन आलीये. तर एवढंच घेतलंय, जास्त काही घेतलं नाही. अजून आमची शॉपिंग बाकी आहे, पुढे मी तुम्हाला दाखवेलच घेताना. म्हणजे रक्षाबंधन जवळ आली ना तर रक्षाबंधनला आम्ही भरपूर काही घेत असतो किंवा भरपूर साड्या वगैरे पण घ्याव्या लागतात. ते नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला, आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.